राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत अनेक जण आपले नशीब आजमावत आहेत। लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे जाहीरनामे, भाषणे, मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या हटके आश्वासनांची चर्चा होत असते। अशातच माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक उमेदवार चक्क रेड्यावर बसून आल्याचे पाहायला मिळाले। या एंट्रीची सध्या चांगली चर्चा होत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की माढा लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेड्यावर बसून एक उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला। उमेदवाराच्या या हटके एंट्रीने सर्व चकित झाल्याचे पाहायला मिळाले। यमाचा पोशाख आणि रेड्यावर बसून केलेल्या या एंट्रीची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे। राम गायकवाड असं या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे। राम गायकवाड हे मूळचे पंढरपूरचे असून माढ्यातून ते लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत। ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे हा मुख्य मुद्दा घेऊन राम गायकवाड हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। देशामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार संपला पाहिजे, ओबीसीतून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। देशात फक्त स्वार्थासाठी राजकारण सुरू आहे, सामान्यांना नेते घाबरत नाहीत, त्यामुळे आता शेवटचे टोक म्हणजे यमाला घाबरतील म्हणून अशा रूपात आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी राम गायकवाड यांनी दिली आहे।